एअर स्ट्राईक संदर्भातली बातमी आहे। आंतरराष्ट्रीय माध्यमांनी बालाकोटमध्ये काही फोटो दाखवल्याने संभ्रम निर्माण झाला, पण आता कारवाई संदर्भातली मोठी माहिती जगासमोर येते। भारताने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केलं तिथं दहशतवाद्यांचे मृतदेह पडलेले आहेत। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बालाकोटमध्ये मृतदेहांचे खच। बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह हटवण्याचं काम पाकिस्तान सरकारकडून मीडियाला बालाकोट परिसरात बंदी। इसका अनुमान लगाना मुश्किल है कि कितने लोग मारे गए। 300 लोग मारे गए, 310 क्यों नहीं मारे गए, 305 क्यों नहीं कह दिया आपने, 299 के क्या 300 गिनती हुई थी, क्या कैसे गिनती हुई थी? तर किती मेले हा सवाल विचारणाऱ्यांना आता उत्तर मिळाले। कारण पाकिस्तानातल्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या मृत्यूचा खच पडल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच आता या परिसरात जाण्यापासून मीडियाला बंदी घालण्यात आली आहे। हमारे वीरों ने आतंकियों को उनके घर में घुस करके मारा है। हम सोच रहे थे क्या होता है देखते हैं। पाकिस्तान ऐसा घबरा गया था कि 5 बजे उसने ट्वीट कर करके रोना शुरू कर दिया, मोदी ने मारा, मोदी ने मारा, मोदी ने मारा। पुलवामात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राईक करून बदला घेतला। 12 मिराज लढाऊ विमानानं तब्बल 1,000 किलोचे बॉम्ब फेकले आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। भारतीय वायुसेनेनं दहशतवाद्यांचे तळ कसे नष्ट केले हे तर सांगितलंच आहे आणि आता दहशतवाद्यांचे मृतदेह हटवण्यात पाकिस्तान सरकार व्यस्त आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।